नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाचे काही अद्भुत तोडगे आपण पाहणार आहोत. हे घरातील वाद, कर्ज, नवऱ्याचा नाद, मुलगा चुकीच्या वाटेवर, नकारात्मकता, पैसा, प्रेम, सर्व समस्यावर. नंबर 1. शुक्रवारी रात्री 3 लवंगा स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. श्री स्वामी समर्थ असा मंत्र 108 वेळा म्हणा आणि दुसऱ्या दिवशी त्या लवंगा घराच्या दरवाजाजवळ ठेवा. हट्टी मुलगा आणि पती ऐकायला लागतो. नंबर 2. गुरुवारी दालचिनी पाण्यात टाकून उंबरठा शिंपडा. याने घरातले वाद आणि अडथळे कमी होतात. नंबर 3. रात्री 2 वेलदोडे स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पतीच्या खिशात ठेवा. त्यांचं मन शांत होतं आणि संवाद वाढतो याने. नंबर 4. तर संध्याकाळी कापूर व लवंग एकत्र पेटवा. घरभर फिरवा. याने तुमच्या घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल. नंबर 5. मंगळवारी गुलाब फूल स्वामींना अर्पण करून म्हणा, स्वामी आमचं घर प्रेमाने भरून टाका. याने राग, हट्ट, वाद कमी होतात. नंबर 6. तांदूळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवून जप करा. नंतर ते तांदूळ चुलीजवळ ठेवा. याने घरात शांती आणि स्थैर्य येतं. नंबर 7. शुक्रवारी साखर स्वामींना अर्पण करा आणि ती थोडी घरात शिंपडा. यामुळे नात्यांमध्ये तुमच्या गोडवा निर्माण होतो. नंबर 8. स्वामींच्या समोर ठेवलेलं पाणी दररोज मुलगा आणि पतीला द्या. यामुळे त्यांचं मन स्वच्छ आणि विचार सकारात्मक होतात. नंबर 9. रविवारी नारळाचं पाणी घराच्या कोपऱ्यात शिंपडा. ह्याने तुमच्या घरातील तणाव नाहीसा होतो. याच्यानंतर 10. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर चंदन लावा. यामुळे काय होते, घरात शांती आणि समजूत वाढते. नंबर 11. लवंग आणि वेलदोडा कपड्यात बांधून ठेवा. याने राग आणि अहंकार कमी होतो. नंबर 12. हळद कुंकू स्वामींना अर्पण करा गुरुवारी. याने नात्यातले ताण तुटून प्रेम वाढतं. नंबर 13. तुळशीला दररोज नमस्कार करा. त्यातील तुळशीचे 3 पाने पाण्यात टाकून प्या. यामुळे मन शुद्ध आणि विचार योग्य राहतात. नंबर 14. शनिवारी स्वामींना गूळ अर्पण करा. यामुळे काय होतो, संवाद पुन्हा सुरू होतो. नंबर 15. लाल कपड्यात लवंग, दालचिनी, वेलदोडा ठेवा. 7 दिवसांनी ते पाण्यात विसर्जित करा. याने हट्टीपणा निघून प्रेम वाढतं. नंबर 16. कर्जमुक्तीसाठी 5 लवंगा ठेवून जप करा आणि वाहत्या पाण्यात सोडा. कर्ज उतरायला सुरुवात होते. नंबर 17. तांदूळ, साखर आणि वेलदोडा लाल कपड्यात बांधा आणि स्वामींना अर्पण करा. याने तुमच्या घरात धनप्रवाह सुरू होतो. नंबर 18. नवऱ्याचा बाहेरचा नाद कमी करण्यासाठी मंगळवारी 2 लवंगा स्वामींना दाखवा. मंदिरात ठेवा. याने चुकीचा प्रभाव सुटतो. नंबर 19. व्यसन सुटण्यासाठी लिंबात लवंग खोचा आणि ते स्वामींना दाखवा. याने व्यसन कमी होऊन मन स्थिर होतं. नंबर 20. मुलगा चुकीच्या वाटेवर असेल तर रविवारी गूळ, वेलदोडा स्वामींना दाखवा आणि तुळशीला टाका. मुलगा योग्य मार्गावर वळतो. नंबर 21. घरात भांडणं वाढली असतील तर कापूर, लवंग जाळा आणि संध्याकाळी हे नकारात्मक शक्ती निघून जाते याने. नंबर 22. पती पत्नीचे वाद संपण्यासाठी साखर, गूळ व वेलदोडा स्वामींना अर्पण करा. याने नातं पुन्हा गोड होतं. नंबर 23. कर्ज देणाऱ्याचा त्रास असेल तर सोमवारी नारळ स्वामींना दाखवा. याने अडथळे जे आहेत ते कमी होतात. नंबर 24. धनप्रवाह थांबला असेल तर दालचिनी आणि लवंग ठेवा. 7 दिवसांनी विसर्जित करा. यामुळे पैसा परत फिरतो. नंबर 25. मुलगा आईशी उद्धट असेल तर हळदीचा थोडा लेप कपड्याला स्पर्श करा. तो आदराने वागायला लागेल. नंबर 26. दर रात्री कापूर, तुळस, लवंग पेटवा. याने घरातील नकारात्मकता नष्ट होते. नंबर 27. गुलाब जल अर्पण करा. दुसऱ्या दिवशी थोडं पाणी पतीच्या कपड्यावर शिंपडा. याने नात्यातील प्रेम वाढतं. नंबर 28. मुलगा चुकीच्या मंडळीत असेल तर त्याचं नाव घेऊन लवंग स्वामींना अर्पण करा. चुकीची संगत
याने त्यांची सुटून जाईल. नंबर 29, खर्च वाढला असेल तर 5 तांदळाचे दाणे, साखर, वेलदोडा अर्पण करा. याने बचत वाढते. नंबर 30, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या 21 वेळा आणि वेलदोड्याचा सुगंध घ्या. याने मन शांत होतं आणि चिंता नाहीशी होते. श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ करतात तेच ते आपल्याला हिताचंच करतात. प्रत्येक तोडगा विश्वासाने आणि शांतीने करा. त्यानंतर नंबर 31, नवीन घर होण्यासाठी शुभ तोडगा. घरात प्रवेश करण्यापूर्वी 5 लवंगा, 5 तांदूळ आणि थोडा गूळ एकत्र करा. स्वामींच्या फोटोसमोर ठेवून ओम श्री स्वामी समर्थ जप 21 वेळा करा. ते पदार्थ मुख्य दरवाजा जवळ ठेवून घरात प्रवेश करा. याने घरात लक्ष्मी प्रवेश होतो आणि वाद दूर राहतात. नंबर 32, नवीन घरात नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी दालचिनी आणि वेलदोडा एका ताटात ठेवून दर गुरुवारी धूप करा. याने वास्तू शुद्ध राहते आणि शुभस्पंदन वाढतात. नंबर 33, घरात सुख शांती टिकण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर रोज सकाळी तुळशीचं पान आणि पाण्याचं पात्र ठेवा. याने घरात संतुलन, शांती आणि सकारात्मक विचार राहतात. नंबर 34, मुलांच्या प्रगतीसाठी गुरुवारी सकाळी मुलांचं नाव घेऊन 3 लवंगा स्वामींना दाखवा. त्या लवंगा तुळशीच्या कुंडीत टाका. याने मुलाच्या अभ्यासात आणि करिअरमध्ये आयुष्यात सुद्धा प्रगती होते. नंबर 35, मुलांच्या बुद्धी आणि लक्ष वाढीसाठी रविवारी गूळ आणि वेलदोडा स्वामींना अर्पण करा. याने एकाग्रता, बुद्धी आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 36, नवऱ्याच्या प्रगतीसाठी शुक्रवारी सकाळी पतीचं नाव घेऊन लवंग, हळद स्वामींना अर्पण करा. याने नोकरीत, व्यवसायात उन्नती, सन्मान वाढतो. नंबर 37, नवऱ्याला कामात यश मिळण्यासाठी दर सोमवार स्वामींच्या फोटोसमोर दालचिनीचा तुकडा ठेवा आणि म्हणा, स्वामी समर्थ त्यांच्या परिश्रमाला फळ द्या. कामात यश आणि मान सन्मान वाढतो. नंबर 38, नवऱ्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुक्रवारी स्वामींना तुळस आणि मध अर्पण करा. याने त्यांचे आरोग्य सुधारतं आणि वाईट नशीब दूर राहतं. नंबर 39, मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आईने शुक्रवारच्या दिवशी 7 लवंगा आणि 1 वेलदोडा लाल कपड्यात बांधून ठेवावा. स्वामींना दाखवून जप करावा. स्वामी माझ्या लेकीचा संसार सुखी ठेवा. याने पती पत्नीमध्ये प्रेम आणि स्थैर्य टिकतं. नंबर 40, लग्नात वाद किंवा संकट येत असेल तर आईने रविवारी नारळ फोडून त्यात थोडं गूळ टाकून स्वामींना अर्पण करावं. संसारात पुन्हा गोडवा आणि संवाद सुरू होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाईक, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू राहायला विसरू नका. धन्यवाद.